ऑइली स्किनवर नेमका मेकअप कसा करायचा, कोणते प्रोडक्ट वापरायचे आणि कोणते प्रोडक्ट नाही वापरायचे, कोणते प्रोडक्ट वापरल्याने माझा ऑइली स्किनवरचा मेकअप जास्त लॉंग लास्टिंग राहील, या सगळ्या प्रश्नांचे उत्तर आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटणार आहे. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल विच इज मेकअप आर्टिस्ट मृणाल. मी मृणाल तुमच्यासाठी आज घेऊन आले आहे ऑइली स्किन टाईपवर. ज्यांची स्किन टाईप ऑइली आहे त्याच्यावर मेकअप कसा करायचा. आम्हाला माहितीच नाही आहे की ऑइली स्किनवर कोणते प्रोडक्ट यूज करायचे आणि कोणते प्रोडक्ट नाही यूज करायचे. तर तुम्ही एकदम बरोबर व्हिडिओ बघत आहात. व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. जर तुमची पण स्किन टाईप ऑइली आहे तर तुम्ही पण एकदम लॉंग लास्टिंग मेकअप लुक करू शकतात आणि मी आजचा व्हिडिओ एकदम अफोर्डेबल प्रोडक्टमध्ये शिकवला आहे. सो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हो, माझ्या चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. अजून काही शिकायचं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आपण पहिले क्लेन्झिंग करून घ्यायचं आहे. सो माझी स्किन वर मी क्लेन्झिंग करून घेतलं आहे. तर मी काही क्लेन्झर किंवा काही फेस वॉश तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सजेस्ट करते आहे. ते तुम्हाला यूज करायचे आहे डेली रुटीनमध्ये. मेकअप करण्याच्या आधी क्लेन्झिंग का इम्पॉर्टंट असतं, कारण की तुमच्या फेसवरचे जे एक्सेस डर्ट आहे, एक्सेस ऑइल आहे ते सगळं रिमूव्ह होऊन जातं आणि तुम्हाला एक प्लेन क्लीन सरफेस भेटतो मेकअप करण्यासाठी. सो नेक्स्ट स्टेप, टोनर मी हे डाबर गुलाबरीचं यूज केलं आहे. सो तुम्ही ऑइली स्किनवर जाणारे टोनर यूज करू शकतात. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये काही टोनर सजेस्ट करेन तुम्हाला. टोनर अप्लाय करून घेते. याला व्यवस्थित ड्राय होऊ द्यायचं आहे. मेकअपच्या स्टेप्स करताना कायम लक्षात ठेवायचं आहे की तुम्हाला मागोमाग एक स्टेप्स नाही करायचे आहेत. पहिले टोनर वापरायचं आहे. टोनर चांगल्या पद्धतीने ड्राय होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर मग पुढची स्टेप घ्यायची आहे. टोनर चांगल्या पद्धतीने माझं ड्राय झालं आहे. त्यानंतरची स्टेप असते मॉइश्चरायझर. तर खूप जणींना तुमच्यापैकी असं वाटत असेल की स्किन तर ऑइली आहे, ऑलरेडी एकदम एक्सेस ऑइल निघतं फेसमधून, तर मॉइश्चरायझरची गरज असते का फेसला, ऑइली फेसला. तर हो, मॉइश्चरायझरची गरज असते. ऑइली असो वा कॉम्बिनेशन असो, कोणतीही स्किन असली तरी मॉइश्चरायझर हे गरजेचं असतं फेससाठी. फक्त मॉइश्चरायझरमध्ये वेगळे टाईप्स असतात. तर त्यापैकी तुम्हाला जे क्रीम बेस आहे ना, ते मॉइश्चरायझर पूर्णपणे ऑइली स्किनसाठी अवॉइड करायचं आहे. त्याऐवजी तुम्ही वॉटर बेस मॉइश्चरायझर किंवा जेल बेस मॉइश्चरायझर यूज करू शकता. तर त्यासाठी मी हे न्यूट्रोजिनाचं हायड्रा बूस्ट मॉइश्चरायझर आज यूज करते आहे माझ्या फेसवर. हे एकदम लाईटवेट असतं, एकदम लाईटवेट असतं. तुम्ही बघू शकता याची कन्सिस्टन्सी. सो ऑइली स्किन जरी असली तरी मॉइश्चरायझर तितकंच गरजेचं असतं फेसवर लावण्याची. सो मॉइश्चरायझर नंतर नेक्स्ट स्टेप असते प्रायमर. सो प्रायमरसाठी आपण इल्युमिनेटिंग प्रायमर ऑइली स्किनवर बिलकुल पण अप्लाय करायचे नाही आहेत. ड्राय स्किनवर इल्युमिनेटिंग प्रायमर का अप्लाय करतात, कारण की आपल्याला एक शाईन द्यायची असते फेसला, एक हायड्रेशन द्यायचं असतं. पण ऑलरेडी आपली ऑइली स्किनमुळे एक शाईन असतेच फेसवर. सो आपल्याला एक मॅटिफाईंग प्रायमर यूज करायचा आहे. त्याच्यासाठी मी स्विस ब्युटीचं 0 पोर प्रायमर, सिलिकॉन बेस प्रायमर यूज करते आहे. हे एकदम मॅट आहे, पोर फिलिंग प्रायमर आहे. सो ऑइली स्किनवर मेनली काय असतं ना की पिंपल होतात, पोर्स असतात मोठे मोठे. सो मोठे पोर्स तर नाही मिनिमाइज होणार जास्त, पण जे छोटे पोर्स असतात, प्रायमर आहे याच्यानी क्लोज होतं. सो तुम्हाला कायम लक्षात ठेवायचं, तुम्हाला सिलिकॉन बेस प्रायमर यूज करायचा आहे ऑइली स्किनवर कायम. तुमच्या फेसला छानपैकी मॅट बनवून टाकतं हे प्रायमर आणि तुमच्या पुढचा जो मेकअप असतो त्याला एक छान स्मूथ बेस क्रिएट करतं, एक सरफेस क्रिएट करतं, एक असं समजा की एक कॅनव्हास क्रिएट करतं तुमच्या पुढच्या स्टेपसाठी. सो प्रायमर तुम्हाला तुमच्या स्किननुसार चूज करायचं. जर तुमची स्किन ऑइली असेल तर तुम्हाला सिलिकॉन बेस प्रायमर यूज करायचं आहे, पोर फिलर प्रायमर यूज करायचं आहे. प्रायमर नंतरची स्टेप असते कलर करेक्शन. तुमचा फेस जर एकदम प्लेन असेल, तुमच्या फेसवर डिस्कलरेशन नसेल तर तुम्ही कलर करेक्शन स्किप करू शकता, डिरेक्टली फाउंडेशनवर जम्प करू शकतात. पण जर तुमच्या फेसवर डिस्कलरेशन असेल, जसं तुमचं फोरहेड टॅन असेल, तुमचे अंडर आईज जर थोडेसे डार्क असतील किंवा जास्त डार्क असतील, तुमच्या फेसवर जर पिंपलचे मार्क्स असतील, माउथ एरिया जर तुमचा डार्क असेल तर तुम्हाला करेक्शनची नीड असते. तुम्ही जर कलर करेक्शन केलं नाही तर तुमचा फेस हा ग्रे दिसू शकतो मेकअप नंतर. खूप जण म्हणतात की कलर करेक्शन खरंच इम्पॉर्टंट आहे का, तर हो इम्पॉर्टंट आहे. आणि कलर करेक्शन
सो त्यासाठी मी स्विस ब्युटीचं कलर करेक्शन घेते आहे N01. हे थोडंसं ऑरेंजिस कलर करेक्टर आहे. एकदम ऑरेंज नाही आहे, थोडंसं असं म्हणा की माझ्या शेडला एक्झॅक्ट मॅच कन्सिलर आहे, पण त्याच्यामध्ये ऑरेंज टिंट थोडा जास्त आहे. सो असं कलर करेक्शन यूज करायचं आहे, कलर करेक्टर यूज करणार आहे मी, कारण की माझं कलर करेक्शन जे आहे ते थोडंसं कमी आहे, लाईटेड आहे. सो जिथे पण हे बघा, तुम्ही बघू शकतात कलर बघा त्याचा, एकदम ऑरेंज नाही, एकदम डार्क ऑरेंज नाही आहे. तुमच्या स्किनवर जसे प्रॉब्लेम्स आहेत तसा ऑरेंज कलर तुम्हाला घ्यायचा आहे, तितका डार्क ऑरेंज कलर तुम्हाला घ्यायचा आहे. तुम्ही जे पण इंटरनेटवर बघतात की एवढं डार्क ऑरेंज कलर करेक्टर लावून मग तुम्ही ते ब्लेंड करतात, तर तुमच्याकडून एकतर ते ब्लेंड होत नाही आणि नंतरची स्टेप जी असते फाउंडेशन, तर तुमचं फाउंडेशन मग ऑरेंज दिसतं. तर त्याचं कारणच हे आहे की तुम्ही बघतात फक्त सोशल मीडियावर की ऑरेंज कलर करेक्टर लावलं आहे आणि तुम्ही पण तेवढंच लावतात, पण तुमचा प्रॉब्लेम किती आहे फेसवर हे न बघता तुम्ही डिरेक्टली अप्लाय करतात आणि त्याच्यामुळे मग नंतर तुम्हाला ते ब्लेंड नाही करता येत आणि एक्स्ट्रीम लागल्यामुळे तुमचं फाउंडेशन ऑरेंज दिसतं. सो ते अवॉइड करण्यासाठी तुम्हाला पहिले तुमच्या फेसवर किती डार्क प्रॉब्लेम्स आहे ते बघायचं आहे आणि मगच त्यानुसारच तुम्हाला ऑरेंज कलर करेक्टरचा वापर करायचा आहे. ऑइली स्किनवर तुम्हाला कायम लक्षात ठेवायचं आहे, तुम्हाला लिक्विड कन्सिलर अप्लाय करायचं आहे, तुम्हाला क्रीम कन्सिलर बिलकुल पण अप्लाय नाही करायचं आहे. क्रीम कन्सिलर हे ऑलरेडी क्रीमी असतं एकदम. ऑइली फेसवर जर तुम्ही क्रीमी कन्सिलर लावणार, क्रीम कन्सिलर, तर ते अजून फेसवरून मेल्ट होईल आणि तुमचा फेस एकदम फेसवरून मेकअप निघायलाच लागेल. तर तुम्हाला कायम लक्षात ठेवायचं आहे, तुम्हाला ऑइली स्किनवर कायम लाईटवेट प्रोडक्ट यूज करायचे आहे, जसं लिक्विड कन्सिलर. तर आता माझा फेसवर डिस्कलेशन आहे अजून इथे थोडं आहे. जितकं डिस्कलरेशन आहे ना तितकंच मी करणार आहे, उगाचच एक्स्ट्रीम लावणार नाही आहे मी बिलकुल पण. तुम्ही बघू शकतात माझं डिस्कलरेशन पूर्णपणे मी कलर करेक्ट करून घेतलं आहे. आता यानंतर मी याला न्यूट्रलाइज करणार आहे. न्यूट्रलाइज पण सेम क्रीम प्रोडक्टनी नाही करायचं आहे, लिक्विड प्रोडक्टनीच याला न्यूट्रलाइज करायचं आहे. सो न्यूट्रलायझेशन करण्यासाठी मी स्विस ब्युटीचं हे कलर करेक्शन न्यू स्विस ब्युटीचं हे कन्सिलर अप्लाय करते आहे. शेड नंबर आहे 06. सो याच्याने मी माझं जे पण ऑरेंज कलर करेक्टर आहे त्याला मी न्यूट्रलाइज करणार आहे आधी. सो तुम्ही बघू शकतात, हा कलर बघू शकतात तुम्ही, माझ्या स्किनला मॅच होतो आहे. सो ह्याला जेव्हा तुम्ही ब्लेंड कराल तेव्हा तुमचं कलर करेक्शन प्रॉपर बघू शकता तुम्ही. ऑरेंज कलर करेक्टरला न्यूट्रलायझेशन करण्यासाठी तुम्हाला तुमच्या शेडचा एक्झॅक्ट मॅच शेडचं कन्सिलर अप्लाय करायचं आहे. सो मी तिथे अप्लाय करून घेते जिथे जिथे मी कलर करेक्शन केलं आहे. पूर्ण फेसवर नाही अप्लाय करायचं आहे. कलर करेक्शन जर तुम्ही व्यवस्थित केलं ना तर तुम्हाला फाउंडेशन कमी अप्लाय करायची गरज पडते. फाउंडेशन खूप अप्लाय करावं नाही लागत.
इथे मी सगळीकडे कन्सिलर लावून घेतलं आहे. आता मी ते ब्लेंड करणार आहे याच कन्सिलर ब्रशच्या मदतीने. तुम्ही ब्रशनी पण ब्लेंड करू शकतात किंवा तुम्ही डॅम ब्युटी ब्लेंडरनी पण ब्लेंड करू शकतात हे. आणि फिंगरच्या मदतीने ब्लेंड केलं तर अजूनही छान, कारण की तुम्ही जर नवीन असाल, बिगिनर असाल मेकअपमध्ये, तर तुम्ही फिंगरच्या मदतीने ब्लेंड केलं तर तुम्हाला कळेल की तुम्हाला नक्की किती प्रोडक्ट हवं आहे. आणि ज्यांना मेकअपमधलं ऑलरेडी नॉलेज आहे ते ब्युटी ब्लेंडरने किंवा ब्रशने ब्लेंड करू शकता. तुम्ही बघू शकतात एकदम छान पद्धतीने माझं न्यूट्रलायझेशन झालं आहे. फेसवर कुठे पण डार्क स्पॉट्स, डार्क सर्कल दिसत नाही आहे. अशा पद्धतीनेच तुम्हाला न्यूट्रलाइज करायचं आहे. तुमचा जो फेसचा एक्झॅक्ट मॅच शेड आहे ना, तो आला पाहिजे न्यूट्रलाइज केल्यानंतर. माझा फेस एकदम इव्हन दिसत असेल आता, फाउंडेशन नंतर तो अजूनही छान दिसेल. सो अशा पद्धतीने तुम्हाला कलर करेक्शन करायचं आहे ऑइली स्किनवर. सो कलर करेक्शन नंतर तुम्हाला फेसवर फाउंडेशन अप्लाय करायचं. सो सेम स्टेप, तुम्हाला क्रीम फाउंडेशन किंवा हेवी फाउंडेशन नाही अप्लाय करायचे. तुम्हाला जे आहे लिक्विड फाउंडेशन अप्लाय करायचे आहे. फाउंडेशन ऑइली स्किनवर अप्लाय करताना तुम्हाला मॅट फाउंडेशन अप्लाय करायचे आहे, मॅटिफाईंग फाउंडेशन. त्यासाठी मी आज मेबलिनचं फिट मी फाउंडेशन घेते आहे. यावर लिहिलेलं असतं की तुम्हाला हे नॉर्मल टू ऑइलीवर यूज होणार आहे आणि हे आहे मॅट फाउंडेशन. सो मी त्यासाठी 128 शेड आणि 220 हे असे 2 शेड मिक्स करून माझा शेड बनवणार आहे. आणि मी नेहमीच असं करते की एक्झॅक्ट मॅचिंग शेड कधीच भेटत नाही तुम्हाला मार्केटमध्ये. सो तुम्हाला कधी पण मिक्स अँड मॅच करावं लागतं आणि भेटतो कधी कधी तर खूप कमी ब्रँडमध्ये तुम्हाला एक्झॅक्ट मॅच शेड भेटतो. सो मी काय प्रिफर करते की 2 शेड मिक्स करून मी माझा एक्झॅक्ट शेड बनवून घेते. सो 228 माझ्यासाठी थोडा लाईट आहे आणि 220 माझ्यासाठी थोडासा डार्क आहे. सो मी काय करणार आहे की 128 थोडा घेणार आहे, 228 जास्त घेणार आहे आणि दोनाला मिक्स करून मी माझ्या फेसवर अप्लाय करणार आहे. हे दोन्ही आहेत फिट मी मॅट फाउंडेशन. सो ऑइली स्किनसाठी परफेक्ट आहे. मी हे दोन्ही शेड मिक्सिंग प्लेटवर घेतले आहे आणि आता मी या मिक्सिंग प्लेटवर ह्या दोन्ही शेडला असं मिक्स करून घेणार आहे छान पद्धतीने आणि मगच फेसवर अप्लाय करणार आहे. अशा पद्धतीने तुम्हाला मिक्सिंग प्लेटवर तुमचं फाउंडेशन मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही एका कबुकी ब्रशने अप्लाय करू शकतात. हा ब्रश आहे PACचा 005 नंबर आहे त्याचा. तर अशा पद्धतीने मी असं ब्रशवर हे प्रोडक्ट घेणार आहे आणि देन अप्लाय करणार आहे. जेव्हा तुम्ही कलर करेक्शन व्यवस्थित करतात तेव्हा तुम्हाला फाउंडेशनची जास्त नीड नसते. सो मी एकदम थिन लेअर लावणार आहे फेसवर फाउंडेशनचा, जास्त फाउंडेशन अप्लाय नाही करणार आहे.
सो मी फाउंडेशन छान पद्धतीने अप्लाय केलं आहे कबुकी ब्रशने. यानंतर मी एक डॅम ब्युटी ब्लेंडर घेतलं आहे आणि त्याने मी छान पद्धतीने एकदा ब्लेंड करून घेणार आहे. फाउंडेशन मी नेकवर पण छान पद्धतीने अप्लाय करून घेते आहे. नेक कधीच नाही विसरायचं आहे मेकअपमध्ये. त्यानंतर मी कन्सिलर अप्लाय करणार आहे हायलाइटेड पॉईंट्सवर. माझ्या शेडच्या 2 शेड लायटर कन्सिलर अप्लाय करणार आहे. त्यासाठी मी हे स्विस ब्युटीचं 04 नंबरचं कन्सिलर अप्लाय करते आहे. तुम्हाला कन्सिलर टी झोनवर अप्लाय करायचं आहे, जे पण पार्ट तुम्हाला उठवून दाखवायचे आहे. सो इथे नोजवर, इथे चिनवर आणि त्यानंतर तुम्ही जर माझे व्हिडिओ आधीचे बघत असाल तर मी कन्सिलर खूप कमी अप्लाय करते, मी जास्त बिलकुल अप्लाय करत नाही. लेस इज मोर, ऑलवेज रिमेंबर दॅट. सो मी आता कन्सिलर एक फ्लफी ब्रशच्या मदतीने ब्लेंड करणार आहे. आयशॅडो ब्रश आहे हा. याच्याने छान पद्धतीने ब्लेंड करून घेणार आहे. तुम्ही बघू शकता एकदम स्मूथ ब्लेंडिंग होते, मस्त. जिथे लावलं आहे ना तिथेच लावायचं आहे. मी क्रीम कॉन्टोरने क्रीम ब्लश अवॉइड केला आहे लावायला. मग मी त्याऐवजी काय करेल ना, पावडर कॉन्टोरने पावडर ब्लश छान पद्धतीने करेल, कारण की आपली स्किन आहे ऑइली. सो पावडर लॉकिंग खूप छान बसेल ऑइली स्किनवर. ब्रशने ब्लेंड केल्यानंतर मी ब्युटी ब्लेंडरने पण एकदा ब्लेंड करून घेणार आहे. तुम्ही बघू शकतात माझा फेस छान हायलाईट झाला आहे. त्यानंतर मी आता पावडर लॉकिंग करून घेते. पावडर लॉकिंगसाठी मी लूज पावडर अप्लाय करणार आहे. लूज पावडर मी ही मेबलिनची फिट मी लूज पावडर अप्लाय करणार आहे. ही छान मॅट आहे, ऑइली स्किनसाठी परफेक्ट लूज पावडर आहे. सगळ्या प्रोडक्टच्या लिंक्स मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिल्या आहे. सो तुम्ही प्लीज चेक करा. आणि तुम्ही हे प्रोडक्ट एकदम अफोर्डेबल आहे. आणि काही प्रोडक्ट महाग जरी असले ना तरी ते खरंच वर्थ आहे त्या पैशाला, कारण की तुम्ही एकदा घ्या, तुम्हाला ॲटलिस्ट ते खूप महिने चालणार आहे छान पद्धतीने. सो तुम्ही इन्व्हेस्ट करू शकतात ह्या प्रोडक्ट्सवर. आणि काही प्रोडक्ट आहे ते खूपच रिजनेबल आहे, जसे स्विस ब्युटीचे कन्सिलर खूपच भारी आहेत, ते मला खूप आवडतात आणि एकदम इझी टू ब्लेंड आहेत, लाईटवेट आहेत खूप. सो तुम्ही इन्व्हेस्ट करू शकतात. मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळ्याची लिंक दिली आहे. तो पहिले मी आधी अंडर आय सेट करून घेणार आहे. त्या लूज पावडर अप्लाय करण्याच्या आधी मी खाली जे पण काही क्रीज पडले असेल ना त्याला ब्लेंड करून घेते ब्युटी ब्लेंडरच्या हेल्पने. आणि मग पावडर घेतली, हाताच्या मागे इवन केलं आणि देन अप्लाय. तुम्हाला लूज पावडर कायम घेतली आणि डायरेक्ट असं अप्लाय नाही करायची आहे. लूज पावडर घ्यायची आहे, त्याला हाताच्या मागे छान सेट करून घ्यायचं आहे, व्यवस्थित इवन करून घ्यायचं आहे स्पॉन्जवर, कुशनवर, जे पण तुम्ही काही प्रोडक्ट, जे पण तुम्ही ॲप्लिकेटर अप्लाय करणार त्याच्यावर. आणि मग तुम्हाला बघा किती छान एकदम बारीक पातळ लेअर आला, एकदम थर नाही बसला लूज पावडरचा. अशाच पद्धतीने तुम्हाला लूज पावडर अप्लाय करायची.
अशा पद्धतीने मी छान लूज पावडर अप्लाय करून घेतली आहे. त्यानंतर आपण करणार आहोत पावडर कॉन्टोर आणि पावडर ब्लश. सो पावडर कॉन्टोरसाठी मी हे रेव्होल्यूशनचं पॅलेट यूज करणार आहे. त्यामधला हा जो डार्क शेड आहे तो मी कॉन्टोरिंगसाठी यूज करणार आहे. ब्रश घेतला आहे मी, थोडा अँग्युलर ब्रश घेतला आहे. त्यावर मी प्रोडक्ट घेणार, त्याला डस्ट ऑफ करायचं आहे. ॲक्सिस प्रोडक्ट कायम लक्षात ठेवायचं आहे. आणि देन मी कॉन्टोर पावडर कॉन्टोर मी म्हणजे डबल चिनला पण कॉन्टोर छान पद्धतीने पावडर कॉन्टोरच करून घेणार आहे. फोरहेड माझा इतका मोठा नाही आहे, पण थोडंसं मी फोरहेडवर पण कॉन्टोरिंग करून घेते. आणि नोजला पण पावडर कॉन्टोर मी करून घेते. सो मी फेस छान पद्धतीने कॉन्टोर करून घेतला आहे. त्यानंतर मी पावडर ब्लश अप्लाय करणार आहे. पावडर ब्लशसाठी मी हे स्विस ब्युटीचं पॅलेटमधून पिंक कलरचा शेड घेणार आहे आणि त्याच्याने मी ब्लश अप्लाय करून घेते. प्रोडक्ट घ्यायचं आहे, डस्ट ऑफ करायचं आहे, देन अप्लाय. सो यानंतर मी हायलायटर अप्लाय करते. साठी पण मी रेव्होल्यूशनच्या ह्याच पॅलेटमध्ये एक शिमर शेड आहे, हायलायटरच आहे ते, तर ते अप्लाय करते आहे. हायलायटर अप्लाय करताना मी पूर्ण ब्रिज ऑफ नोजवर नाही अप्लाय करत, इथे करते आणि इथे करते. त्यासाठी मी हा स्विस ब्युटीचा मेकअप फिक्सर अप्लाय करणार आहे. चांगल्या पद्धतीने शेक करून घ्यायची बॉटल. फिक्सिंग स्प्रे मारल्यानंतर त्याला छान पद्धतीने ड्राय होऊ द्यायचं आहे. सो यानंतर आपण आईजवर येणार आहोत. तर डोळ्यांचं नेहमी कायम लक्षात ठेवायचं आहे की आईजवर येताना पहिले ब्राउज सेट करून घ्यायचे. त्यासाठी मी हे PSCचं ब्राउ पॅलेट यूज करते आहे नेहमीप्रमाणे. हे ब्राउ पॅलेट मला खूप आवडतं कारण की याच्यामध्ये क्रीम फॉर्ममध्ये 2 आहेत आणि पावडर फॉर्ममध्ये 2 आहेत कलर, त्याच्यामुळे मला हे खूप आवडतं आणि मी हेच अप्लाय करायचा कायम. सो याला आयब्राऊज तर कसे फिल करायचे तुम्ही माझ्या चॅनलवर बघितलंच असेल जर तुम्ही जुनी असाल तर. सो ब्राउज फिल करून झाले आहे. त्यानंतर आपण आय मेकअपवर येऊया. सर्वात पहिले मी आईजला प्रेप करून घेते आहे कन्सिलरने. सो मी हे काजळ अप्लाय करून घेते आहे लिडवर. आणि त्याला एका ब्रशच्या मदतीने मी ब्लेंड करून घेणार आहे.
मी एक ब्राऊन शेड घेतला आहे, त्याने एजेस ब्लेंड करून घेते छान. त्यानंतर मी एक डार्क ग्रीन कलर घेणार आहे आणि त्याला अप्लाय करणार आहे एंडला, आउटर व्ही मध्ये. आणि त्याला आतमध्ये ब्लेंड करणार आहे. मी स्मोकी आय बोलले होते, पण वेळेवर मी वेगळाच क्रिएट करते आहे. सो मेकअप इज अ क्रिएटिव्हिटी. त्याच्यामध्ये आपण जर काही वाटलं तर मी चेंजेस करतेच, ते तुम्हाला सांगतेच. तर मग मी आता आउटरला थोडंसं हे करून हाफ कट क्रीज, एकदम सॉफ्ट कट क्रीज करणार आहे. सो पुढे पुढे जाऊन बघूया मेकअप काय टर्न आउट होतोय तो. सो स्टे ट्यून. त्यानंतर मी थोडा लाईट कलर घेणार आहे आणि पुढच्या बाजूला ब्लेंड करणार आहे. आणि लाईट कलरने त्याला डिफाईन करणार आहे. आणि आता याचे एजेस चांगल्या ब्लेंड करून घेते. त्यानंतर मी शिमर अप्लाय करते आहे. त्याला थोडी डेप्थ देण्यासाठी मी थोडासा डार्क ब्राऊन कलर शेड घेते आहे आणि त्याला थोडा डेप्थ देते आहे. ब्राउजवर थोडासा शिमर अप्लाय करून घेते. आय मेकअप थोडासा यावेळेस मी हेवी केला आहे, जेणेकरून थोडेसे आय मेकअप पण मी शिकवू शकेल एका व्हिडिओमध्ये. सो त्यासाठी मी हा आय मेकअप केला आहे. त्याचबरोबर मी लोअर लिडला पण थोडंसं ब्राऊन कलरने डिफाईन करते पहिले.
थोडासा जो वरती ग्रीन कलर घेतला आहे तो मी थोडासा एंडला ब्लेंड करून घेणार आहे. एक लाईट ब्राऊन कलरने मिक्स करून घेणार आहे. एकदम थिन लेअर आहे ना ती मी या अँग्युलर ब्रशने जसं लायनर लावतो ना तसं एकदम थिन लेअर एकदम डार्क ब्राऊन कलरने लावून घेणार आहे. मला लायनरची ॲज गरज नाही वाटत आहे, इतके छान पॉपअप झाले डोळे. सो एकदम बारीक ब्राऊन कलर, डार्क ब्राऊन कलरने तुम्ही बघू शकता एकदम बारीक लेअर केली आहे. काजळ अप्लाय करून घेतलं आहे. त्यानंतर मी मस्कारा अप्लाय करणार आहे. मस्कारा पण मी अप्लाय करून घेतला आहे. त्यानंतर आपण येऊया लिपस्टिकवर. सो आय मेकअप इतका बोल्ड आहे, सो लिपस्टिक मी थोडी न्यूडमध्ये अप्लाय करते आहे. आय मेकअप मी मुद्दामच इतका बोल्ड केला कारण की मी नेहमी आय मेकअप एकदम सिम्पल करते. सो थोडेसे आय मेकअप पण शिकायला भेटतील तुम्हा लोकांना, म्हणून मी आय मेकअप केला आज. सो लिपस्टिक मी अप्लाय करून घेतली आहे. मी येते ॲक्सेसरीज थोडेसे घालून आणि माझ्या हेअरला थोडंसं काहीतरी करून. सो चला भेटूया फायनल लुकमध्ये. सो हा आहे फायनल लुक. तुम्हाला लुक कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. मी आज ऑइली स्किन टाईपवर कसा मेकअप करायचा हे तुम्हाला संपूर्ण स्टेप बाय स्टेप शिकवलं आहे. आणि त्याचसोबत हा एक आय मेकअप शिकवला आहे जो थोडासा आता नाही चालत, पण तुम्हाला प्रत्येक प्रकारचे आय मेकअप आले पाहिजे हे माझं मोटिव्ह आहे. सो हा आय मेकअप घरी जरूर ट्राय करून बघा, तुम्हाला पण नक्की येईल. सो चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अजून पण काही तुम्हाला शिकायचं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.